नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा. पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे गणपती मंदिरमध्ये अभिषेक, त्यानंतर शाळेमध्ये पुंडलिकराव जाधव यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर 10वी व 12वीमधील विद्यार्थिनी यांना चांगली टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रमाणपत्र व गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महिला आघाडीच्या वतीने समाधान वृद्धाश्रम येथे धान्य वाटप करण्यात आले. त्यानंतर शहापूर येथील विद्यालयामध्ये 10वी व 12वीमध्ये झालेल्या विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अशा विविध सामाजिक उपक्रमाने महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष केपान्ना हलगेकर, तालुका उपाध्यक्ष फिरोज शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर अध्यक्ष राहुल कडगावे, जयसिंगपूर शहर अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कुरुंदवाड गाव अध्यक्ष जहांगीर मोमीन, कोथळी गाव अध्यक्ष कुबेर सावंत, शहर उपाध्यक्ष राजेश मोरे, राजू जिपटे, सलीम खानापुरे, सुनील परीट, विठ्ठल रायमाने, चंदूरगावचे अध्यक्ष बाबू पुजारी, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे, शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोने, शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील, राजेश्री चव्हाण, निकिता पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कामगार नेते आनंदा गुरव, मनसे जिल्हा सचिव प्रताप पाटील, शहर अध्यक्ष रवी गोंदकर, जयसिंगपूर शहर अध्यक्ष लखन भिशे, तसेच राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, उद्योगपती, कष्टकरी इत्यादींनी समक्ष भेटून व फोनवरून राजेंद्र निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.